मनोज जरांगे पाटील पुन्हा ऍक्शन मोड मध्ये. मनोज जरांगेची निर्णायक आंदोलनाची घोषणा. फडणवीसांना नेमकं काय दिला इशारा, चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी 29 ऑगस्ट रोजी शेवटची आणि निर्णायक आंदोलन करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. या आंदोलनात एकतर मी जाईन नाहीतर ते जातील असा थेट इशारा देत जरांगे यांनी सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. ते म्हणाले, मराठा समाजात 58 लाख कुणबी नोंदणी सापडल्या आहेत, तरीही सरकार मराठ्यांना प्रमाणपत्र का देत नाहीये? मराठा समाजाला वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे. सध्या 3 वर्षापासून मराठा समाज सातत्याने संघर्ष करत आहे, मात्र सरकारकडून केवळ आश्वासन दिली जात आहेत. मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी थेट संवाद विचारला. ते म्हणाले, फडणवीस साहेब, हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का मिळत नाहीत याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. नोंदणी सापडूनही प्रमाणपत्रे नाकारले जात असल्याने समाज तीव्र संताप व्यक्त करत आहे. 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाला तब्बल 3 वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी औचित्य साधून या संघर्षाचा शेवट करण्यासाठी अखेरचा आणि निर्णायक आंदोलन पुकारण्यात आले आहे. 3 वर्षाच्या दीर्घ लढ्यानंतर आता सरकारही कोणतीही दिशाभूल खपवून घेतली जाणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. तुम्हाला काय वाटतं बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा.